रामराम शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा माझा बळीराजावरती आपल्या सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा दिवस कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक म्हणावा लागेल. आज आपण मार्केटमध्ये जर पाहिलं तर कांद्याच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा ही दिसून आली. नाशिक जिल्ह्यात जर पाहिलं तर पिंपळगाव बसमध्ये ते कांदा दर सुधारला, इतर ठिकाणी दरात स्थिरता दिसून आली आणि नगर जिल्ह्यामध्ये कांद्याचे दर सुधारले, सोलापूरला दर सुधारले. तसेच साऊथकडे आपण पाहिलं, बेंगलोर येथे दर सुधारले, हैदराबादला दर स्थिर होते. तसेच दिल्ली आझादपूर मंडी येथे कांद्याचे दर आपल्याला सुधारलेले दिसून आले. आता काल अशा टायमाला मी व्हिडिओ बनवला होता रावरी मार्केटचा आणि त्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की येणाऱ्या आठवड्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे आणि हा अंदाज वर्तवला होता. आणि मित्रांनो, पहिल्याच दिवशी हा अंदाज आपल्याला खरा झालेला दिसून आला. परंतु आता लाईव्ह व्हिडिओ बनवत आहे त्याचं कारण म्हणजे आज नगर जिल्ह्यातील घोडेगाव येथे 41 रुपये किलो कांदा झाला असा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. 41 रुपये किलो कांदा विकला, त्याबाबत माहिती देणारा व्हिडिओ मी आता आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी बनवत आहे. आता तुम्ही म्हणाल त्यामध्ये काय माहिती देत आहे? आम्हाला माहित आहे 41 रुपये कांद्याला भाव काही लॉटला तिथे निघाला. तर मित्रांनो, माझा बळीराजावरती आपल्याला योग्य तीच माहिती दिली जाते. आपला वेळ न जास्त खर्च करता योग्य तीच माहिती मी आपल्याला देत असतो. त्यापूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो की मी उद्या संध्याकाळी वैष्णवी देवी तसेच अमरनाथ यात्रेसाठी जाणार आहे. आणि मित्रांनो, मी आता तिकडूनही लाईव्ह व्हिडिओ बनवून आपल्याला कांदा भावाची माहिती तर देणारच आहे, परंतु तिथे जे काही आपल्याला वैष्णवी देवीचं मंदिर झालं किंवा अमरनाथ यात्रेतील वाटातील पॉइंट झाले, असे पॉइंटही मी आपल्याला लाईव्ह व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. जसा वेळ मिळेल तसे व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. आणि मित्रांनो, आणखी एक आपल्याला मला बोलायचं आहे की आपण मागील वर्षी जॉईन बटन हे आपल्या चॅनलवरती चालू केलं होतं. आणि मित्रांनो, कांद्याचे दर मागील वर्षी पाहिले, कांद्याचे दराचा जो कल होता तो कल भाव वाढण्याकडे नव्हता असं माझ्या लक्षात आलं. आणि आपल्या शेतकरी मित्रांनाच जर कांद्याला भाव नाही तर मग आपण जॉईन बटन कशाला चालू करायचं, कशाला ठेवायचं, त्यांच्याकडून कशाला आपण पैसे घ्यायचे, हा विचार मी केला आणि त्यावेळेस ते जॉईन बटन मी काढून टाकलं होतं. आता मित्रांनो, कांद्याचे दर यावर्षी सुधारताना दिसत आहेत. कांद्याला चांगला भाव मिळण्याचा अंदाज आहे आणि त्यामुळे जॉईन बटन हे मी येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये चालू करणार आहे. आपण माझा बळीराजाचं सदस्यत्व घेऊ शकता. मित्रांनो, आपल्याला चॅनलवर काम करण्यासाठी अनेक साऱ्या गोष्टीची अजून गरज आहे आणि त्या पैशामधून आपण ती गरज पूर्ण करणार आहोत. आणि जे काही माझा बळीराजाला पूर्वीपासून जोडलेले सदस्य आहेत ते नक्कीच सदस्यत्व घेतील अशी अपेक्षा मी करतो. आणि मित्रांनो, आता मेन जो विषय आहे तो विषय म्हणजे आपला आजचा कांदा भावाचा. तर मित्रांनो, आज कांद्याचा दर सुधारलेला दिसून आलेला आहे आणि आवक अशीच मापात राहिली तर नक्कीच कांद्याचे बाजारभाव हे चांगले असणार आहेत. यावर्षी मी वारंवार आपल्याला सांगत आहे की कांद्याचे दर चांगले असणार आहेत. आता मला एका शेतकऱ्यांनी कॉमेंट्समध्ये विचारलं होतं की यावर्षी तुम्ही खूपच खुश दिसताय, मागील वर्षी तर तुम्ही कांद्याच्या भावाबद्दल काही बोललेच नाही, सांगत होते कांद्याचा भाव असा कोणाला कळत नाही. परंतु मित्रांनो, मी त्यावेळेस असं बोलत होतो कारण तशी परिस्थिती समोर दिसत होती. आपल्याला माहित आहे मागील वर्षी कांद्याचे दर हे शेवटपर्यंत सुधारले नाही आणि मग दर सुधारण्याचे काही चान्सेसच नाही तर आपण कशाला कोणाला काही आशेला लावायचं. त्यामुळे मागील वर्षी मी काही बोललो नाही. परंतु यावर्षी बाजाराचा कल थोडा वेगळा आहे आणि थोडासा प्रत्येक आठवड्याचा अंदाज देत चला अशा बऱ्याच शेतकरी मित्रांनी कॉमेंट्स केल्या. त्यामुळे आपण दर रविवारी थोडासा अंदाज देत आहोत की कांद्याचा दर आठवड्यात कसा राहू शकतो. काही शेतकरी मित्र कमेंट बॉक्समध्ये विचारतात, त्यांनाही रिप्लायमध्ये आपण सांगत असतो. मित्रांनो, आता कांद्याचे दर सुधारण्याचे दिवस हे जवळ आलेले आहेत.
मी आपल्याला पूर्वी सांगितलं होतं की आषाढी एकादशीला खूप चांगला दर हा प्रत्येक वर्षी राहत असतो आणि यावर्षीही राहण्याचा अंदाज आहे. आणि मित्रांनो, आषाढी एकादशी आता जवळ आलेली आहे. येणाऱ्या आठवड्यामध्ये आवक जर मापात राहिली तर नक्कीच कांद्याचे दर आपल्याला चांगले दिसून येणार आहेत. आणि मित्रांनो, महत्वाचा व्हिडिओ लाईव्ह बनवला याच्यासाठी की आता 41 रुपयाचा जो दर निघालेला आहे त्याचा गाजावाजा झालेला आहे. तर खरंच नगर जिल्ह्यामध्ये 41 रुपये किलो पर्यंत कांदे विकलेले आहेत का? तुमचा विकणार आहे का? तर नाही. अतिशय टॉप माल जर असेल तर 32 ते 33 रुपये किलो पर्यंत बाजारभाव आपण पकडूयात की नगर जिल्ह्यामध्ये कांद्याला, चांगल्या कांद्याला हा मिळालेला आहे. तर सर्रास मोठे साईज कांदे जर धरले तर 26-27 रुपये किलो पर्यंत मोठे साईज कांदे विकलेले आहेत. मीडियम कांदे 24-25 रुपये किलो पर्यंत विकलेले आहेत. गोल्डी गोल्ड हा 22-21 रुपये किलो पर्यंत विकलेले आहेत. असे बाजारभाव आजचे आहेत. आणि मित्रांनो, आपण अशा अफवांकडे दुर्लक्ष करत चला, कारण आपलंच यामुळे नुकसान होत असतं. आता 41 रुपयाचा भाव पाहिला की आपल्याला आशा लागते की आपला कांदा चांगल्या भावाने विकणार आहे आणि मग जास्त आवक ही बाजारपेठेमध्ये होते. आणि ज्यावेळेस आवक वाढते त्यावेळेस आवक वाढल्यानंतर पुन्हा एकदा कांद्याचे दर मोठ्या प्रमाणामध्ये कमी केले जातात. आणि मित्रांनो, त्यामुळे आपण एका मार्केटच्या भावावर राहू नका. 4 मार्केटच्या भावाची चौकशी करत चला, माहिती घेत चला. सध्या कांद्याला काय दर आहे, बाहेर दर काय मिळतोय, या सर्व गोष्टींची माहिती घेऊन मग आपला कांदा विक्रीचं नियोजन आपण करा. आपल्याला नुकसान होणार नाही, नक्कीच फायदा हा होणार आहे. आणि या अशा अफवाच म्हणावे लागेल की कांद्याचा भाव वाढला, असं झालं तसं झालं, या अशा जो काही सापळा लावलेला असतो या सापळ्यामध्ये आपण अडकू नका. जो काही दर आहे सरासरी कांद्याचा तो आपण पाहत चला आणि तसं कांदा विक्रीचं नियोजन आपण करा. नक्कीच आपला कांदा हा चांगल्या दराने विकणार आहे. कारण मार्केट जर स्टेबल राहिलं, मार्केटच्या पद्धतीनं चाललं, आवक मापात राहिली तर त्यामध्ये सगळ्यांचाच फायदा आहे. व्यापारी मित्रांचाही फायदा आहे, इतर लोकांचाही फायदा आहे आणि शेतकऱ्यांचाही फायदा आहे. परंतु जर मार्केट डिस्टर्ब होत चाललं तर कोणाचाच यामध्ये फायदा नाही. आणि त्यामुळे आपणच आता हुशार होत चला. अतिशय असं आपण पाहिलं की आजचं युग हे अतिशय फास्ट झालेलं आहे. काहीतरी कुठेतरी क्लिप टाकून द्यायची आणि मग आपला त्यावरती आपण पाहतो, आपण म्हणतो कांद्याचा दर वाढला, असं नाही. दरांची माहिती व्यवस्थित आपण घेत चला. तर मित्रांनो, मी जे माहिती दिली ती आपल्याला आवडली का? आपलं नेमकं यावरती काय मत आहे? आणखी आपल्याला काय माहिती हवी आहे? सविस्तरपणे कमेंट बॉक्समध्ये आपण त्याची माहिती टाका. कमेंट बॉक्स आपल्यासाठी कधीही 24 तास उघडा आहे. आणि माझा बळीराजाही आपल्या सेवेसाठी 24 तास म्हटलं तरी चालेल आहे. कधीही आपल्या कमेंटला रिप्लाय असतोच, त्याच्यामुळे काळजी करू नका. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.